नमस्कार, मी दिविजा शर्मा आपल्या सर्वांचं स्वागत करते फिटनेस नॅचरोच्या या पॉडकास्टमध्ये. या पॉडकास्टमध्ये आपण अशा रत्नांना भेटतो ज्यांनी फिटनेस नॅचरो बाय रेश्मा याच्या मदतीने स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणलेत. तर मग अशाच एका ब्युटिफुल ट्रान्सफॉर्मेशन जर्नीसाठी आपण आज इन्व्हाइट करतोय गायत्री मानगुटे मॅम यांना. तर मग चला तर भेटूया आणि त्यांच्या जर्नीमधून काहीतरी प्रेरणादायी शिकूया. नमस्कार मॅम. नमस्कार. आपलं एक थोडक्यात इंट्रोडक्शन आमच्या सर्वांसाठी द्या आणि आपण काय करता, कुठून आहात तुम्ही, याबद्दल थोडं सांगा. प्रॉपरली कोल्हापूरची आहे. गेली 6 वर्ष मी पुण्यात राहते आहे आणि मी एका सॉफ्टवेअर कंपनीसोबत IT सपोर्टमध्ये मी जॉब करते आहे आणि मला 10 वर्षाचा मुलगा आहे आणि सध्या वर्क फ्रॉम होम जॉब असल्यामुळे मला घर आणि ऑफिस हे दोन्ही सांभाळावं लागतं. सो अशा टाईपचं माझं रुटीन असतं. तर तुम्ही पहिले तर मी तुम्हाला कॉम्प्लिमेंट देईन, कारण तुम्ही खूप छान दिसत आहात आज. थँक्यू. आणि ह्याच जर्नीबद्दल आपल्या ऑडियन्सलाही आज कळू देत. मला असं विचारावं वाटतं की तुमची ही जी ट्रान्सफॉर्मेशन जर्नी आहे, तर तुम्हाला लाईफमध्ये कधी असं जाणवलं की स्वतःच्या हेल्थकडे आता प्रायोरिटी दिली पाहिजे आणि लाईफस्टाईल थोडं चेंज करायला हवं, हे तुम्हाला कधी जाणवलं? माझी तब्येत आधीपासूनच थोडी हेल्दी आहे. असं मी म्हणणार नाही की मी खूप आधी बारीक होते आणि मग नंतर माझं खूपच ड्रास्टिक वेट गेन झालं, असं नव्हतं. मी आधीपासून हेल्दी आहे. बट लग्नानंतर ऑब्व्हियसली प्रेग्नन्सीनंतर जसं बऱ्याच मुलींचं वेट वाढतं, सेम माझ्या बाबतीतही तसंच झालं. माझं वेट वाढायला लागलं आणि डिलिव्हरीनंतर ते कमी झालं नाही आणि त्यानंतरच लगेच माझा एक मेजर ॲक्सिडेंट झाला लेफ्ट लेगचा. माझा मुलगा 2 वर्षाचाच होता तेव्हा, लहान. त्यामुळे माझा लेफ्ट लेग पूर्ण इंजोर्ड असल्यामुळे ऑलमोस्ट 2 वर्ष मी बसून आणि वॉकर घेऊन यूज केल्यामुळे माझं वेट आणखी वाढत गेलं. बरोबर. त्याच्यानंतर मी खूप म्हणजे देवाची कृपाच होती की मी त्यातून रिकवर झाले छान. मला माझ्या फॅमिलीनी, हजबंडनी खूप मोठा सपोर्ट दिला त्यामध्ये. पण वेटचं असं आहे ना की त्याच्यातून मी रिकवर नाही होऊ शकले. ते वाढतच चाललं आणि सगळ्यात मोठा चेंज म्हणजे कोरोना असल्यामुळे, त्यामध्येही घरी बसून काम असल्यामुळे अशी ही जर्नी जी चालत जाईल त्याच्यामुळे माझं वेट वाढतच गेलं. मी खूप ट्राय करायचे की कमी करूया, काहीतरी विचार करूया, पण ते प्रॅक्टिकली होत नव्हतं. आणि त्याच्यानंतर आता 2022 आणि 2023मध्ये सुद्धा मला थोडंसं ब्रॉन्कायटिस आणि चेस्टच्या इंजुरीमुळे, डिफिकल्टीमुळे मला हॉस्पिटलाइज व्हावं लागलं. त्याच्यानंतरही मे बी मेडिकलच्या काही साईड इफेक्ट्स असू शकतात आणि नंतर मला जाणवायला लागलं की नाही, आता माझे साईजेस वाढायला लागलेत. मी कपडे खरेदी करायला गेले तरी प्रॉब्लेम यायला लागलेत. माझा स्टॅमिना मला पुरत नाही आहे. माझ्या मुलासोबत मला वेळ देता येत नाही आहे. बरोबर. आणि कामं माझी होत नाही आहेत. म्हणजे जनरली जे हाऊसवाईफला फेस होतात गोष्टी, त्या मी खूप जास्त प्रमाणात फेस करावे लागले. देन आय टूक अ डिसिजन की नाही, आता काहीतरी सिरियसली आपण आपल्या तब्येतीवरती लक्ष देणं गरजेचं आहे. तेव्हा माझ्या मनात आलं, मग मी सुरुवात केली की काहीतरी आपण करूया. ह्या पॉईंटला येऊन मग तुम्ही रेश्मा मॅम सोबत कसे कॉन्टॅक्टमध्ये आले, तुम्ही कसं त्यांना अप्रोच केलं? अच्छा, रेश्मा मॅमशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट येण्याआधी जसं मी म्हटलं की मी प्रयत्न तर करतच होते. मी जिम, एरोबिक्स चालू केलं होतं आणि मी काही जेन्युअनली मी पावडर्स आणि टॅबलेट्ससुद्धा घ्यायला चालू केलं की मी एक प्लॅटफॉर्म आधी चूज केला होता की हे ट्राय करू, ते ट्राय करू. पण त्याच्यातूनही मला रिझल्ट मिळाला नाही. आणि मी पुण्यात असल्यामुळे फेसबुकवरती आणि त्याच्यावरती मी बऱ्याच वेळेला फ्रिक्वेंटली पोस्ट बघत असते, त्या कम्युनिटीशी मी कनेक्टेड असते आणि त्यात रेश्मा मॅमचा मला कॉन्टॅक्ट मिळाला आणि त्यांचे रिव्ह्यूज मी बघायचे. मी खरं सांगते, मी रिव्ह्यूज बघितल्या लगेच अप्रोच पण केला नाही. मी खूप सारे रिव्ह्यूज वाचले आणि ते इतके जेन्युइन वाटले मला रिव्ह्यूज, आणि त्याच्यातून मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधला आणि अशा पद्धतीने मी मॅमच्या कॉन्टॅक्टमध्ये आले. मग जेव्हा तुम्ही रेश्मा मॅमशी पहिल्यांदा बोललात किंवा जेव्हा त्यांना अप्रोच केलं, तेव्हा तुमच्या मनामध्ये थोडी भीती होती का? कारण तुम्ही एवढं सगळं ट्राय केलं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा करायचं आहे, तर तेव्हा तुमच्या मनामध्ये काही असे डाऊट्स होते का किंवा काही शंका होती? हो, डाऊट्स तर खूपच होते की एक तर कसं आहे की त्यांच्याशी मी फोन थ्रू कॉन्टॅक्ट केला होता. म्हणजे तुम्ही फेस टू फेस बोलता, भेटता, तेव्हाचा एक तुमचा एन्व्हायरमेंट आणि एक पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट वेगळा असतो. पण फोनवरून तुम्ही एका व्यक्तीशी बोलणं आणि त्यांच्याकडून माहिती घेणं आणि आपल्या तब्येतीवरती जेव्हा तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचा असतो तेव्हा डेफिनेटली तुम्ही जास्त कॉन्शियस असता. डाऊट्स तर खूपच होते. पण मी जेव्हा मॅमशी पहिल्यांदा बोलले, सो मच म्हणजे ती एक वाईब खूप छान मिळाली मला मॅमची, की खूप ग्राउंडेड
लेवलला बोलतात त्या, असं मी कुठल्या तरी खूप मोठ्या व्यक्तीशी बोलते आहे असं प्रोफेशनलिझमच, म्हणजे तेवढंच बोलणं तेवढंच आन्सर देणं असं नाही. त्यांनी खूप छान समजावून सांगितलं. मी प्रोग्राम जॉईन करण्याआधी मला वाटतं 2 ते 3 वेळा मी कॉल करून त्यांचे माझे डाऊट्स क्लिअर केले आणि त्यांनी मला तसा सपोर्टही दिला. आणि मग मी डिसिजन घेतला की हां, मी आता पुढे ह्यांच्यासोबत माझी लाईफ ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी मी रेडी आहे. वाव, दॅट इज ग्रेट. Yes. आणि जेव्हा तुम्ही मॅमला अप्रोच केलं होतं तेव्हा तुमचं वजन किती होतं आणि तुमचं टार्गेट वेट तुम्ही काय सेट केलं होतं? माझं 86 वेट झालं होतं तेव्हा मी जेव्हा स्टार्ट केलं आणि मी 15 kg लॉसचा मी टार्गेट ठेवलं होतं. अच्छा, मग ह्या 15 kg लॉससाठी रेश्मा मॅम यांनी तुम्हाला किती टाइम स्पॅन दिला होता? 4 मंथ्सचा टाइम स्पॅम होता बरोबर. त्याच्यामध्ये, आणि ते बरोबर टाईममध्ये झालं. आणि त्या करूनच घेतात तसं, त्यांचं जे रुटीन असतं फॉलोअप्स घेणं आणि कॉन्टॅक्ट घेणं, आणि मॅम जसं टाईम टू टाईम फॉलोअप घेऊन त्यांचे जे शीट्स मेंटेन करतात आणि वेट लॉससाठी आपल्याला खूप खूप मोटिवेट करतात, त्यामुळे अगदी. ते होऊनच जातं. तुम्हाला जास्त टाईम पण देण्याची गरज लागत नाही असं मला वाटतं. फक्त एक डेडिकेशन आणि कन्सिस्टन्सी हा मॅमचा खूप एक चांगला वर्ड असतो. प्रत्येक वेळेला त्या खूप मोटिवेट करत असतात. हो, म्हणजे सगळ्यांनी तेवढं जरी फॉलो केलं ना तरी मॅमनी जेवढं टायमिंग दिलं त्याच्यामध्ये डेफिनेटली तुम्हाला अचिव्हमेंट मिळते. बरोबर. सो जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं होतं तेव्हा तुमची मेंटॅलिटी काय होती? वेट लॉस करायचं आहे हे तरी ठरवलं होतं, पण कसं होणार, काय होणार, मला जमेल का, हे तरी क्वेश्चन्स खूप होते. बरोबर. मी जेन्युइन एक सांगते की आमचंच घरी पण डिस्कशन चालू होतं की मी असं प्रोग्राम आहे, आणि त्यांना माहिती होतं की मला जेवण म्हणजे हे प्रोग्राम जॉईन करण्याआधी अशी कंडिशन होती की मला सकाळी उठल्या आधी खायलाच पाहिजे, मला एक्झॅक्ट टाईमवरती खायलाच पाहिजे, नाहीतर माझं म्हणजे हेडेक होणं किंवा चिडचिड होणं ते हे खूपच ऑब्व्हियस आहे. त्यामुळं हा माझा नेचर माझ्या घरातल्यांना माहिती होता. त्यामुळे त्यांनी म्हटलं होतं की हे तू करतेस, तुझी चिडचिड होणार, तुझी माईट बी तुझं थोडंसं मेंटल इम्बॅलन्स पण होण्याची चान्सेस आहेत, त्यामुळे तू सगळ्याचे विचार कर आणि मग ते सुरुवात कर. त्यामुळे ह्या गोष्टी पण मी ॲक्सेप्ट केल्या होत्या की आपल्याला या सगळ्या जर्नीमधून जाताना थोडं स्ट्रगल होणार आहे, बट डेफिनेटली अचीव्ह करायचं तर आपल्याला ट्राय तर करावं लागेल. बरोबर. सो जेव्हा फर्स्ट वीक तुम्ही मॅमचा डाएट फॉलो केला त्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तेव्हा चेंजेस काय होते फर्स्ट वीकमध्ये? फर्स्ट वीकमध्ये मॅम जो डाएट प्लॅन दिला होता ना, तेव्हा त्याच्यानंतर पहिला क्वेश्चन होता की अरे बापरे, आता हे सगळं कसं खायचं आणि कधी कधी खायचं वगैरे. मग त्यासाठी मी पुन्हा मॅमशी कॉन्टॅक्ट केला, तर त्यांनी ते पण काम सोपं करून टाकलं, कारण मॅमनी खूप चांगल्या त्याच्यापासून रेसिपीज बनवल्या होत्या. तर ते माझ्यासाठी खूपच पॉझिटिव्ह होतं की अरे वा, डाएट प्लॅनमध्ये एवढ्या चांगल्या रेसिपीज पण बनवू शकतात आणि आपण आपलं छान म्हणजे टेस्ट बर्ड्समध्ये आपल्याला कॉम्प्रोमाइज करावा लागणार नाही आहे. म्हणजे नुसतंच रॉ खाणं किंवा टेस्टलेस खाणं असं आपल्याला ॲक्सेप्ट नाही करायचं. तुम्ही छान त्याच्या रेसिपी बनवा, आणि मॅमनी स्वतःच त्याला बनवून छान आम्हाला दिल्या होत्या. त्यामुळं तो खूपच एक स्टार्टिंगचा मला छान मिळालं त्याचा रिझल्ट. आणि फर्स्ट वीकमध्ये मी 3 किलो वेट लॉस केलं, आणि त्याच्यानंतर खूप चांगला कॉन्फिडन्स आला की हां, हे होऊ शकतं, मी पण करू शकते. फर्स्ट वीकमध्ये 3 kgचा वेट लॉस तुम्ही केला, त्यानंतर तुमच्या फॅमिलीची काय रिॲक्शन होती? खूप छान. म्हणजे जसं स्टार्ट करताना त्यांनी मला एक ते म्हणतात ना की क्रिटिसिझम इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर अ जर्नी, नुसतंच गुडी होत नाही. मग ते पण समोरच्याला, आणि ती आपली फॅमिलीच करू शकते, कारण फॅमिलीला आपण इन अँड आउट पूर्ण माहिती असतो. प्रत्येक वेळेला सपोर्ट देणं म्हणजे नाही तू करच असं नाही, ते आपल्याला पॉझिटिव्ह पण सांगतात आणि निगेटिव्ह पण सांगतात, आणि ते दोन्ही ऍक्सेप्ट करून आपल्याला पुढे जायचं असतं. आणि तो एक्सपिरियन्स मी माझ्या फॅमिलीमध्ये पूर्ण घेतला. पण त्यांना मी जेव्हा रिझल्ट दाखवला ना, मग त्यांना समजलं की नाही, ही करू शकते आणि हे तिला रिझल्ट द्यायला लागले. त्यामुळे त्यांच्या पण मला खूप पुढे सपोर्ट मिळाला. बरोबर. आणि ते कंटिन्यू राहिलं. हो. आणि हे सगळं घरच्या खाण्यातून. येस, डेफिनेटली. सो रेश्मा मॅमचं स्पेशल हेच आहे की कुठलाही वेगळा खर्च नाहीये, कुठलेही टॅबलेट, शेक्स आणि पावडर्स नाहीयेत. घरच्या खाण्यातून आपण कसं नॅचरल पद्धतीने वजन कमी करू शकतो ह्यावर मॅम भर देतात नेहमीच. सो तुमचा त्या बाबतीत कसा एक्सपिरियन्स होता की घरचं खाणं आहे त्याला आपण प्राधान्य देतोय आता, नाहीतर तसं बघायला गेलं तर लाईफस्टाईल चेंजेस करायचे म्हटले की पहिले खाण्यावरच बंधनं येतात, कारण आपल्याला आता एवढं युज टू झालंय
झोमॅटो म्हणा, स्विगी किंवा मग रेस्टॉरंट्स किंवा कॅफेज ट्राय करण्यामध्ये, की घरच्या खाण्याकडे दुर्लक्ष होऊन जातं कुठे? फूडी आहे, मी आहे स्वतः फॅमिली फूडी आहे. आणि झोमॅटो स्विगी जसं तुम्ही बोला रेग्युलरली वीकेंड आला काहीतरी चला मागवा, खायला घ्या. आणि डाएट प्लॅन आल्यानंतर हे स्पेसिफिक हे खायचं आहे ते खायचं आहे. पण त्यामध्ये पण एवढे व्हेरिएशन्स दिले होते मॅमनी की हे नाही तर ते खा, ते खा, त्याला हे अल्टरनेटिव्ह आहे, ह्याला हे अल्टरनेटिव्ह आहे, असं नाही तर असं हे कर खाण्यामध्ये. त्यामुळे ते नाही. आणि सिरियसली घरचं जे साधं जेवण आहे, जे आपल्याला रोज ग्रॉसरी आपण एखादी हाऊसवाईफ जे महिन्याला आपला बाजार भरत असते त्यातूनच तुम्हाला हे डाएट करायचं आहे, तेच खायचं आहे. आणि त्यातूनच तुम्ही हे सगळं ट्रान्सफॉर्मेशन एन्जॉय करू शकता. तुम्हाला कुठलंही कॉस्टली फूड असं प्रोटीन पाहिजे तर तुम्ही महागड्या वस्तू आणा, कुठले तरी महागडे फ्रूट्स आणा जे आपल्या इंडियामध्ये कदाचित मिळत नाही. मग त्यासाठी आपण ब्लिंकिट, बिग बास्केट सारखे उगाच जास्त पैसे खर्च करून ते मागवून घेतो की ह्याच्यातून आपल्याला प्रोटीन मिळेल, कॅल्शियम मिळेल. ते ऑलरेडी आपल्या घरात आहे, ते ऑलरेडी रेश्मा मॅमने आपल्याला दिलेलं आहे. ते फक्त रुटीन त्यांच्या प्रॉपर तुम्ही फॉलो करा तर डेफिनेटली तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे त्याच्यातून. आणि ह्यावरच मी असं विचारेन की जेव्हा तुम्ही म्हणालात की तुमच्या फॅमिलीने तुम्हाला खूप सपोर्ट केलं आणि ह्या जर्नीमध्ये एनकरेजमेंटही दिली, सो त्यांनाही ती सवय लागली असेल की आता हेल्दी जर आपली आई हे करते किंवा मग घरातली मेन गृहिणी जर हे करते तर मग आपणही थोडंफार स्विच करूच शकतो हेल्दी ऑप्शन्सकडे. सो त्यांच्यावर कसा प्रभाव पडला त्या गोष्टीचा? खूपच छान. म्हणजे माझे हस्बंड तर मला खूप म्हणतात की तू माझी इन्स्पिरेशन आहेस ह्याच्यासाठी. कारण मी गेल्या 10 वर्षात माझ्या हस्बंडना कधी एक्सरसाइज करताना बघितलं नाही. आणि पण माझा रिझल्ट आल्यानंतर त्यांनी सुद्धा सिरियसली घेतलं की नाही म्हणजे वेट लॉससाठी म्हणून नाही पण एक फिटनेस, एक अवेअरनेस मेंटेन. म्हणजे जेव्हा तुम्ही 35-40च्या जवळ येता आणि जेव्हा तुम्ही आजूबाजूला आपल्या फ्रेंड्समध्ये, फॅमिलीजमध्ये बरेचसे हेल्थ इश्यूज बघता, तेव्हा कुठेतरी आपल्यालाही वाटतं की नाही आता आपल्याला स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि माझ्या घरातले रिझल्ट बघून माझी फॅमिली, माझे हस्बंड त्यांनी सुद्धा हे सिरियसली घेतलं. आता आम्ही सगळे घरातलं एक्सरसाइज करतो रोज. माझी मॅटर्नल फॅमिली म्हणजे माझी आई जी घाबरायची एक्सरसाइज करायला ती आता योगा वगैरे चालू केली आहे, छोट्याशा एक्सरसाइज चालू केली. गेली 6 महिने ती पण करते. माझा भावानं सुद्धा हा प्रोग्राम ॲक्च्युली जॉईन केला, त्याला सुद्धा खूप छान रिझल्ट मिळाला ह्याच्यामधून. आणि अशा तऱ्हेनं ॲक्च्युली माझी फॅमिली सगळी हेल्थ अवेअरनेस झाली आता. आणि सगळं रेश्मा मॅममुळे झालं ॲक्च्युली. कारण घरातला एक माणूस जेव्हा कुठले तरी पाऊल उचलतो आणि त्यातून जेव्हा तुम्हाला चांगला रिझल्ट मिळतो तेव्हा आजूबाजूचे सगळे लोक ते बघूनच इन्स्पायर होतात आणि त्यामध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतात. बरोबर. आणि त्यातल्या त्यात जर होम मेकर असेल आणि ती एक बाई असेल, स्वतःला प्रायोरिटी देऊन येस घराकडे तर बघणं भाग आहे बरोबर, पण स्वतःसाठी काही करता येणं, तेही प्रेग्नन्सी नंतर एका मुलाला सांभाळून घरच्यांच्या सगळ्या आवडीनिवडी जपून त्यातून वेळ काढून स्वतःसाठी काही करणं आणि प्रायोरिटी देऊन करणं, तेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःसाठी ती स्टेप उचलता तर नक्कीच त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या फॅमिलीवर कसा पडतो ह्या गायत्री मॅम यांनी दाखवून दिलेला आहे आज. आणि ह्याच बेसिसवरती मला विचारावं असं वाटतं की तुमची जी जर्नी होती सो त्याच्यामध्ये डेफिनेटली अप्स अँड डाऊन्स आलेले असतील आणि कधी असं वाटलं असेल की अरे आता थोडं जास्ती होतंय, गिवअप करावं असं वाटतंय, तर त्या पॉईंटला येऊन रेश्मा मॅमने तुम्हाला कसं मोटिवेट केलं आणि तेव्हा कसं एनकरेज केलं? ओके. जेव्हा माझा हा प्रोग्राम चालू होता तेव्हा असं नाही की कधी मला असं वाटलं होतं की 1-2 वीकमध्ये की माझं वेट लॉस होत नाही आहे. आणि आपण एक असं माइंडसेट धरून चालतो ना, आता एका आठवड्यात 3 किलो कमी झालं, दुसऱ्या आठवड्यात पण रिझल्ट मिळाला, मग 3ऱ्या-4थ्या आठवड्यात मेनली वुमन्समध्ये होतं जेव्हा पिरियड्स आपले येतात तेव्हा मला खूप त्रास होतात. ते मी मॅमशी बोलले होते की मला पिरियड्समध्ये काय होतो, प्रॉब्लेम कसा होतो. आणि तेव्हा एक्सरसाइज करायला पण जास्त व्हायचं नाहीत मला जेन्युअनली. मॅमनी सांगितलं काही हरकत नाही. म्हणजे मॅमचा पहिलाच आन्सर की काही होत नाही, काही हरकत नाही. तेच एक इतकं इन्स्पिरेशनल वाटायचं ना की म्हणजे असं वाटायचं की अरे आपण काय चुकतोय का, आपल्याला काही आता रिझल्ट मिळत नाही आहे का. पण मॅम म्हणायच्या नाही काही काळजी नको, नुसतं वॉकिंग कर, पण तुझं डाएट मेंटेन ठेव, म्हणजे खाण्यावरती लक्ष ठेव, पण तू एक्सरसाइज नाही केली. कधीतरी मॅमनी मला असंही सांगितले की तू एक्सरसाइज आज नाही केलीस तरी चालेल, म्हणजे असं काही नाही की तू हेच करच आणि जेवढं सांगितलं तेवढंच कर. नंतर तर असं व्हायला लागलं की मॅमनी जेवढं मला डाएटमध्ये फूड दिलं होतं ते पण तेवढ्या क्वांटिटीमध्ये मला जातच नव्हतं, कारण ॲपेटाईटच कमी झाला. आम्ही म्हणलं आता मी एवढं खाल्लं नाही तर माझं पोटच भरून जायचं त्याच्यामध्ये.
मग तेव्हा तसं खूप छान त्यांनी मोटिवेशनल सपोर्ट केला आणि एव्हरी वीक फॉलोअप्स त्यांचे घेऊन ते नाही करायचं आहे, हे तुम्ही करा. आणि जेव्हा तुमचे फोटोज मिळतात ना तुम्हाला बिफोर आणि आफ्टर, तेच एक इतकं मोठं इन्स्पिरेशन असतं. मी अशी दिसत होते आणि आता अशी दिसतेय, नाही आता करायचंच, मग आता थांबायचं नाही. म्हणजे मी ते फोटोज बघायचे जेव्हा वाटायचं ना नाही होत आहे, नाही होणार, काहीतरी होईल. आणि मग त्या खूप छान, म्हणजे कॉलवरती खूप छान मला सपोर्ट दिला त्यांनी. बरोबर. सो वेट लॉस, इंच लॉस, परत ते पूर्वीचे कपडे बसणे आणि स्वतः तो एक सेल्फ कॉन्फिडन्स येणे, ती एक मोठी गोष्ट आणि तेच मोटिवेशन ठरतं शेवटी आपल्याला. तर ह्यावरच मी असं म्हणेन की जेव्हा आपली जर्नी वेट लॉसची, तुमची जेव्हा जर्नी सुरू झाली, तर त्यावेळेस जी मेंटॅलिटी होती आणि तुमचा स्वतःकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता, तो हळूहळू थ्रूआउट द जर्नीमध्ये तो कसा बदलला. आणि फिटनेस जर्नी म्हटलं तर फक्त फिजिकल चेंजेस नसतात, त्याच्यामध्ये आपली मेंटॅलिटी, आपलं माइंडसेट, त्यानंतर आपण स्वतःकडे ज्या पद्धतीने बघतो तो नजरियाही बदलतो. सो तुमच्या बाबतीत त्या विषयावरती काय घडलं? सगळ्यात मोठा चेंज जो विजिबल आहे तो म्हणजे कपडे. जे खूप वर्षावर लग्नाचे कपडे जे ठेवले होते असेच आठवणीतले, ते पुन्हा एकदा अंगावर बसायला लागले. आणि ते दिसल्यानंतर स्वतःलाच एक सुंदर, सगळ्या मुलींना आवडते जे तू छान दिसते, सुंदर दिसते, पुन्हा एकदा तो ग्लो यायला लागला. चेहरा, आपले छोट्या छोट्या गोष्टी जसं हेअर लॉस होणं, चेहऱ्यावरचे पिंपल्स येणं किंवा हे जेव्हा तुमची फिजिकली चेंज होतं ना, तेव्हा मेंटली तुम्ही आतून स्वतःला कॉन्फिडन्स आणि हॅपी फील करायला लागता. तो चेंज मला खूपच दिसला. आणि दुसरं सांगायचं तर जसं घरात आपल्याला एक फॅमिलीमध्ये, रिलेटिव्समध्ये तुम्ही कुठेही जा, जेव्हा तू म्हणते की तू छान दिसतेस, तू खूप सुंदर दिसतेस. आणि मी खरं सांगते, आता आम्ही दोघंही कपल जेव्हा कुठेही जातो तेव्हा म्हणजे तुम्ही अरे लग्नात जसे दिसत होतात ना दोघं, तसेच दिसायला लागलाय. ही तर इतकी छान कॉम्प्लिमेंट मिळते आम्हा दोघांना की ते ऐकून खूप मेंटली आणि इतकं पीसफुल वाटतं की आता आपण काहीतरी केलंय, अचीव केलंय. आणि अजूनही जर्नी थांबलेली नाही आहे. आता इथून पुढेही ती जास्त मेंटेन करणे जास्त मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि त्यातसुद्धा मॅमनी मला खूप छान टिप्स दिल्या. नुसतं म्हणजे प्रोग्रामचं तू 4 महिने केलंस आणि तुझा कॉन्टॅक्ट संपला असं बिलकुल नाही आहे. मॅम तुमच्या कॉन्टॅक्टमध्येही राहतात. तुम्हाला जेव्हा हेल्प हवी आहे, काही डाऊट्स असतो तर तुम्ही ओपनली डिस्कस करू शकता. आणि जेव्हा तुमचा प्रोग्राम एंड होतो तेव्हाच मॅम पहिलं वाक्य सांगतात की हे मेंटेन करायचं आहे. त्या मेंटेनन्ससाठी काय करायला पाहिजे ते सुद्धा तुम्हाला टिप्स मॅम डेफिनेटली देतात. त्यामुळंच तोच रिझल्ट आहे की मी आज 2 वर्ष झाले मी माझं वेट मेंटेन करून. सो मॅम, तसं बघायला गेलं तर मग फिटनेस जर्नी ही फक्त फिजिकल चेंजेसची नसते, बरोबर? ते चेंजेस असतात आपल्या मेंटॅलिटीमध्ये, आपल्या माइंडसेटमध्ये. सो अशाच बाबतीत तुमच्यासोबत काय घडलं की तुम्ही जर्नी स्टार्ट करण्या अगोदर तुमचे स्वतःबद्दलचे काय परसेप्शन्स होते आणि थ्रूआउट द जर्नी तुम्ही काय ते बदल फील केले स्वतःमध्ये, आणि नंतर तुमचं टार्गेट अचीव केल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं आणि स्वतःकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला? ओके. जसं मी सांगितलं माझं स्टार्टिंग खूपच वेट गेन झालं होतं, जसं 86 kg. त्याच्यामध्ये माझे बॉडी इंचेस खूपच ड्रास्टिकली वाढले होते आणि त्यामुळे कपडे बसायचे नाही. त्यामुळे निगेटिव्हिटी खूप जास्त होती आणि स्वतःला एक प्रेझेंटेबल मी फील करू शकत नव्हते. जसं 4 चौघात भेटल्यानंतर जसं कॉन्फिडन्स लूज होतो किंवा छोटीशी गोष्ट म्हणजे फोटो काढताना पण हेजिटेट वाटायचं की अरे आपण असे दिसतोय तसे. त्यामुळं त्याचा इम्पॅक्ट मेंटली पण व्हायचा. स्टॅमिना तर खूपच जास्त कमी झाला. म्हणजे दम लागायचा. म्हणजे मुलासोबत सुद्धा काही ॲक्टिव्हिटी करण्यासाठी त्याच्या लेवलला मी माझी एनर्जी मॅच करू शकत नव्हते डेफिनेटली. प्लस मी जॉबसुद्धा चालू केला. जॉब करत घर सांभाळणं, मुलाला सांभाळणं, बाहेरची पण कामं करणं, ह्या सगळ्यामध्ये खूप एनर्जी आपल्याला लागते. आणि जरी तुम्ही नुसत्या जरी हाऊसवाईफ असला तरी दिवसभरात एवढी कामं असायची की आपल्याला ते एनर्जी मॅच करणं पॉसिबल नव्हतं. ते वेट वाढल्यामुळे मला फील होत होतं. आणि लेग पेन्स म्हणा, बॅक पेन्स, जसं प्रेग्नन्सीमध्ये C-सेक्शन झाल्यामुळे जे तुमची कंबरदुखी होते, कारण वेट वाढल्यानंतर पायावरती सगळ्यावरती लोड येतो. बरोबर. आणि त्याच्यामुळे ते पण माझे पेन्स चालूच होते. पण जसं जसं मी प्रोग्राम चालू केला माझे वेट लॉस झाला माझा, तर जसं ह्या जर्नीमध्येच मला त्याच्यामध्ये चेंजेस दिसायला लागले की ॲसिडिटी कमी झाली आहे, ॲक्टिव्हपणा वाढायला लागला आहे, स्टॅमिना वाढायला लागला आहे. म्हणजे जी रोजची माझी 2 कामं करूनच मी दमून बसायचे की आज नाही उद्या करूया, बरोबर, ती माझी 2ची 4 कामं एका दिवशी व्हायला लागली. म्हणजे चला आता बाहेर पण जायचं आहे, घरात पण कामं करायची आहेत, हे सगळं मॅनेज व्हायला सुरू
झालं. त्यामुळे मी ते ॲक्टिव्ह स्वतःमध्ये फील करायला लागले. स्वतःला लाईट फील करणं म्हणतात बरोबर. की हां, मग हे कामं सगळी माझी ऑटोमॅटिकली चालू झाली. त्यामुळे मेंटलीसुद्धा हॅपी वाटायला लागलं, एनर्जेटिक वाटायला लागलं. आणि सगळ्यात मोठं म्हणजे माझी चिडचिडसुद्धा थोडी त्या बाबतीत, खाण्याच्या बाबतीत कमी झाली अशी मला वाटते. आणि हे मी फीलसुद्धा केलं. आम्ही जेव्हा छोट्या छोट्या ट्रिप्सना किंवा आउटिंगला जायचो, तेव्हा आधी कसं व्हायचं की नाही, आधी खायला पाहिजे, आता ही वेळ झाली, खायला पाहिजे, बाकीचं राहू देत बाजूला. पण ते नंतर आम्ही एन्जॉय करायला लागलो की माझं फूड म्हणजे भुकेचं जे काही आपलं कंट्रोल असतो, बरोबर, तो सुद्धा मॅनेज व्हायला लागला. अच्छा. आणि ह्याच्यातून मला खूप चांगली ॲक्टिव्ह एनर्जी मिळाली. बरोबर. सो प्रोक्रॅस्टिनेशनपासनं ॲक्टिव्हनेसपर्यंत, त्याच्यानंतर लेझीनेसपासनं ते ॲक्टिव्हपणा आणि ते पॉझिटिव्हिटी फील करणं. सो नेगेटिव्हिटी टू पॉझिटिव्हिटी. सो हे सगळे चेंजेस तुमच्यामध्ये, तुम्ही जेव्हा स्वतःला प्रायोरिटी दिली आणि तुमच्या हेल्थकडे लक्ष दिलं, तेव्हा हे चेंजेस झालेले आहेत. सो दॅट्स अ ब्युटिफुल थिंग. कारण आपल्या फॅमिलीसाठी आपल्याला वेळ देता येणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि त्यासाठी आपण नीट राहणं हे जास्ती महत्त्वाचं असतं. सो तुम्ही हे खरंच खूप जणांना इथे इन्स्पायर करतायत, जे आपले ऑडियन्स आहेत, ज्या लेडीज आहेत ज्या आत्ता बसून आपलं पॉडकास्ट बघत असतील, त्यांनाही कुठेतरी जर वाटत असेल की मी करू शकत नाही किंवा काही डाऊट्स असतील, तुमच्याकडे बघून नक्कीच त्यांना ते इन्स्पायरिंग फील होणार आहे. आणि दॅट्स अ वंडरफुल थिंग की तुमचं जे ॲक्टिव्हनेस आहे आणि तुम्ही जे आत्ता मला दिसताय, खूप खूप फ्रेश आणि छान दिसताय तुम्ही. आणि असंच तुमचं टार्गेट जेव्हा तुम्ही अचीव्ह केलं, आय थिंक 11 वीक्समध्ये तुम्ही तुमचं अचीवमेंट म्हणजे जे टार्गेट होतं ते तुमचं अचीव्ह केलं होतं, बरोबर? सो तेव्हा तुम्हाला कसं वाटलं, लाईक फर्स्ट रिॲक्शन तुमची काय होती, तुमच्या घरच्यांची काय होती, आणि मॅमसोबत जेव्हा तुम्ही कॉन्व्हर्सेशन केलं तेव्हा मॅमकडनं काय रिस्पॉन्स होता? वेट लॉस जेव्हा झाला 11th वीकमध्ये, की मी सगळ्यात आधी स्वतःला खूप म्हणजे मी लिटरली ओरडून स्वतःला चीअरअप केलं की वाव, मी दिलेल्या टाईममध्ये अचीव करू शकले. आणि सगळ्यांना फोन करून सांगितलं आधी, कारण माझे हजबंडच माझे इंचेस आणि वेट लॉस सगळे मेंटेन करतात शीट, त्यामुळे त्यांना तर तो रिझल्ट दिसतच होता. त्यामुळे यू हॅव डीड इट, अचीव्ड इट. आणि ते ज्या कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या त्या खूपच रिमार्केबल होत्या माझ्यासाठी. खूपच छान. आणि मॅम सोबत बोलले तर मॅम काय म्हणाले? कॉंग्रॅच्युलेशन्स गायत्री, यू अचीव्ड इट. आणि ते वाक्य माझ्या कानात कायम बसतंय की वाव, खूपच छान, तुम्ही तुमची जर्नी कंप्लीट केली. असं मॅमचं जो रिॲक्शन होती ना, ती खूप म्हणजे व्हॅल्युएबल आहे माझ्यासाठी. बरोबर. सो ह्या जर्नीनंतर लाईक तुम्हाला भरपूर रिॲक्शन्स पण भेटले असतील, कॉम्प्लिमेंट्स बाहेरच्या लोकांकडनंही मिळाले असतील, इनर ग्लो आलेला आहे, येस, तोही त्यांना दिसला असेल. सो त्यांचे काय रिॲक्शन्स होते? माझ्या फ्रेंड्समध्ये मी जेव्हा फोटो माझा पोस्ट केली आफ्टर लॉंग टाईम, म्हणजे आता असं झालं होतं की जेव्हा माझं वेट जास्त होतं तेव्हा जास्त मी फोटोज पण शेअर करायचे नाहीत फ्रेंडसोबत. पण नंतर वेट लॉस झाल्यानंतर मला खूप स्वतःमध्ये कॉन्फिडन्स वाटायला लागला आणि मी पोस्ट शेअर केलं, गायत्री ही तू आहेस, काय केलंस तू? म्हणजे असं कसं झालं, काय झालं, म्हणजे तू कसं वेट लॉस केलं, हॅव यू लॉस्ट वेट, असं टाईपचे पहिल्यांदा मेसेज आणि रिॲक्शन्स. आणि तू आधीसारखीच दिसतीयस, खूप छान दिसतीयस. आणि कमेंट्स अशा मिळाल्यानंतर मला खूप म्हणजे हां, मी खरंच काहीतरी केलेलं आहे स्वतःसाठी. तर स्वतःसाठी हे करणं आणि समोरच्याकडून तशी आपल्याला कॉम्प्लिमेंट मिळणं हे खूप छान वाटतं ऐकायला. इवन माझ्या रिलेटिव्ज आणि आम्ही काही फंक्शन्ससुद्धा अटेंड करतो. जसं मगाशी म्हटलं की माझ्यामुळे घरात माझे हजबंडसुद्धा अवेअर झाले आणि त्यांनीसुद्धा खूप छान वेट लॉस केल्यामुळे आता आम्हा दोघांनाही म्हणतात की अरे, तुम्ही अगदी लग्नासारखेच कपल दिसताय, छान असंच राहा, मेंटेन करा स्वतःला. अशा कॉम्प्लिमेंट्स आम्हाला मिळतात. खूपच छान. आणि तुम्ही ट्रॅव्हल करत होतात, आय थिंक इंटरनॅशनल ट्रिप होती तुमची, आणि तेव्हाही ट्रिपसाठी, ट्रिपवर जाण्या अगोदर मॅमने काही टिप्स तुम्हाला दिल्या होत्या, त्याचा तुम्ही कसा फायदा केला? येस, ॲक्च्युली जेव्हा माझी ही जर्नी चालू होती मॅम्सच्या, जेव्हा मी कॉन्टॅक्टमध्ये आले तेव्हा माझी 10th वेडिंग ॲनिव्हर्सरी होती आणि ती आम्हाला स्पेशल बनवायचीच होती. आणि असं नाही की मी हे त्याच्यासाठी हा प्रोग्राम जॉईन केला, कारण तोपर्यंत आमचा प्लॅन हा ठरलेलाच नव्हता. इट वॉज जस्ट स्टार्ट ऑफ माय, म्हणजे मी स्वतःकडे लक्ष देत होते. तेव्हा माझ्या हजबंडनी मला सरप्राईज दिलं की आपण असं असं जातो आहे आपली वेडिंग ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला, आणि दुबईला आम्ही प्लॅन केला ट्रिप. म्हणजे आहेत आता करोडो लोक जातात, पण ही माझ्या स्वतःसाठी ही स्पेशल मोमेंट आहे, कारण ही माझी स्वतःची मोठी ट्रिप
मी माझ्या फॅमिलीसोबत एन्जॉय करणार होते. आणि तेव्हा पण मॅमनी ज्या टिप्स दिल्या की फक्त गोड जास्त म्हणजे खाऊ नको, अवॉइड कर, आणि रेग्युलरली तू म्हणजे इडली खाऊ शकतेस, म्हणजे तेलकट खाऊ नको जास्त, अशा काही जनरल टिप्स ज्या त्यांनी दिल्या त्या पण तिथं ट्रिपवर गेल्यानंतर आपल्याला जे काही हॉटेल्समध्ये अवेलेबल असतं मग त्यामध्ये पण आपल्याला एक अवेअरनेस आलेला असतो की मॅमनी अशा आपल्याला गायडन्स दिले, म्हणजे अमुकच खा, तमुक हेच पर्टिक्युलर खाऊ नको असं काही कधी मॅम म्हणजे सांगितलं नाही. मग त्यामध्ये आम्हाला लिस्टमध्ये ज्या काही मला वाटलं की मी कंपॅरेटिव्हली हे आयटम खाऊ शकते ते खाल्लं. सॅलड्स वगैरे इझिली सगळीकडे मिळतातच अवेलेबल, सूप्स असतात अवेलेबल होतात, तर मी ते सुद्धा घेऊन माझं व्यवस्थित डाएट तिथे पण मेंटेन केलं. आणि त्याचा रिझल्ट इतका छान मिळाला की मी फुल थ्रू आउट द ट्रिप इतके ॲक्टिव्ह होते, इतकं सगळं आम्हाला छान एन्जॉय करता आलं, कुठेही असं लो फील वाटलं नाही की बाबा आता राहू देत, म्हणजे कुठला आमचा प्रोग्राम स्किप झाला नाही. आणि इनफॅक्ट जेव्हा तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी कंट्रीमध्ये जाता तिथलं एन्व्हायरमेंट क्लायमेट तुम्हाला सुटेबल होईलच असं नाही, पण तसाही काही प्रॉब्लेम आला नाही. खूप छान एन्जॉय केला आम्ही त्यामध्ये. खूप छान. सो आय थिंक जेव्हा आपण म्हणतो की मला फिट अजून व्हायचं आहे किंवा माझी फिटनेस जर्नी मी स्टार्ट केली आहे, सो तेव्हा तुमची तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी बनते की तुम्ही कसं रेसिप्रिकेट करताय त्या गोष्टीला, आणि तुम्ही ते तसं फॉलो केलं. आणि हे रिलेशन जे असतं हे दोघांचं असतं, मेंटर आणि डिसायपल दोघांचं असतं, बरोबर. आणि तुम्ही तेवढं म्हणजे अगदी जेवढं मॅमने सांगितलं तेवढं फॉलो केलं ट्रिपमध्ये, त्या गोष्टीमुळे तुम्ही ते मेंटेन करू शकलात. आणि असं काहीही नाही आहे की डाएट केलं तर मग आता मी कुठे बाहेर नाही जाऊ शकत, किंवा मी जर ट्रॅव्हल करत असेल तर मला डाएट करणं इम्पॉसिबलच आहे. तर आपल्याकडे भरपूर ऑल्टरनेटिव्ज असतात, फक्त गरज असते ते एका प्रॉपर मेंटर थ्रू तुमच्याकडे येण्याची. आणि तसंच रेश्मा मॅम यांनी गायत्री मॅम यांना गाईड केलं आणि ते त्यांनी फॉलो केलं, आणि आज आपल्यासमोर लाईव्ह एक्झाम्पल आहे त्याचंच. तर यावरच तुमचं जे स्वप्न होतं आय थिंक स्काय डायव्हिंगचं, त्या इन्सिडेंटबद्दल मला थोडं सांगा. ओके, तो खूपच एक्स्ट्रॉर्डिनरी आणि वन्स इन अ लाईफ टाईम एक मोमेंट होता माझ्यासाठी. टी व्हीमध्ये बघणं, आपण एखाद्या कुठल्या तरी गोष्टीसाठी फॅसिनेटेड असतो की अरे लाईफमध्ये आपल्याला काहीतरी हे करायचं आहे. आणि एक गृहिणी म्हणून जेव्हा आपण आता सोशल मीडियामध्ये आपण एवढ्या गोष्टी बघत असतो, अरे हे आपल्या लाईफमध्ये एकदा तरी करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. स्काय डायव्हिंग हा माझ्या मनात आलेलं एक लहानपणापासून ॲडव्हेंचर वगैरे असं काही नव्हतं. आपण काही गोष्टी बघतो, मूवीज बघतो, त्याच्यामधून आपण खूप इन्स्पायर होतो की अरे हेच असं नाही पण काहीतरी असं आपण लाईफमध्ये एकदा तरी करूया यार, असं होतं. मग वेट आधी होतं तेव्हा माझ्या डोक्यात असा काहीच प्लॅन नव्हता, पण जेव्हा माझा प्रोग्राम एंड झाला, माझा रिझल्ट मिळाला, वेट लॉस झाला, तेव्हा मी माझ्या हस्बंडला म्हटलं की मला स्काय डायव्हिंग करायचं आहे. ही फर्स्ट रिॲक्शन वॉज व्हॉट, हे आपण करू शकतो का, म्हणजे तुझ्या डोक्यात हे आलं कुठून असं होतं. नाही मला करायचं आहे, म्हणजे आय डोंट नो ते कुठून मला कॉन्फिडन्स आला. त्याची इन्फॉर्मेशन घेतली, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेट आणि तुमच्या हेल्थ क्रायटेरियाजमध्ये तुम्ही फिट बसत असाल तरच ते तुम्हाला अलाव करतात, परमिशन करतात. आणि जेव्हा मला स्वतःचा रिझल्ट दिसला, मी स्वतःचे चेकअप्स वगैरे केले, बॉडी चेकअप, सो मला मिळालं की हे रिझल्ट मी तेव्हा मनातून मॅमना थँक्यू म्हटलं की मॅम तुमच्यामुळे आज माझं वेट लॉस झालं, मी जर्नी स्टार्ट केली आणि माझं हे ॲडव्हेंचर आज कंप्लीट होतं. त्यामुळे तोही खूप मला मोठा एक्सपिरियन्स मिळाला आणि मी ते अचीव केलं. बरोबर. सो तुम्हाला काही ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करायचे आहेत किंवा लाईफ तुम्हाला टू द फुलेस्ट जगायचं आहे, त्यासाठी हेल्थ किती इम्पॉर्टंट आहे हे ह्याच्यातून आपल्याला कळून येतं. डेफिनेटली. आणि जे वेट लॉस मॅमने केलं त्यामुळे ते स्काय डायव्हिंगसारखी एक ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी करू शकलेत. सो तुम्ही तुमची ट्रान्सफॉर्मेशन जर्नी जर तुम्हाला स्टार्ट करायची आहे आणि कुठेतरी तुम्ही अशा पॉईंटवर येऊन स्टक झालेला आहात की आता मी काय करू, तर मग आपल्याकडे खूप छान रेश्मा मॅम अशा मेंटॉर आहेत. तुम्ही त्यांच्या गायडन्स थ्रू, ह्या सर्वांच्या एक्सपिरियन्सेस थ्रू काहीतरी शिकून तुम्ही नक्कीच स्वतःसाठी ती करेजियस स्टेप घेऊ शकता. तुमच्या मुलाची काय रिॲक्शन होती जेव्हा त्यांनी फुल्ली ट्रान्सफॉर्म्ड ममा अशी बघितली? सो त्याला काय वाटलं? आई तू कशी दिसतेस, म्हणजे तू कशी, त्याला फोटोमध्ये दाखवलं की हे बघ हा माझा आधीचा फोटो आहे, आताचा, तू अशी दिसत होतीस, आता छान दिसतेस. कधी मी आता बाहेर जाताना तयार झाले की आई तू खूप सुंदर दिसते. कधी कधी तर माझे हस्बंड कॉम्प्लिमेंट देत नाही पण माझा मुलगा मला कॉम्प्लिमेंट देतो. सो मला खूप छान वाटतं त्याच्यामध्ये. हो. येस. आणि जेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायला लागलात, जेव्हा तुम्ही घरी हेल्दी पदार्थ खाऊ लागलात, तर त्याचा इम्पॅक्ट मुलांवरही पडतोच. सो तसं बघायला गेलं तर तो लहान आहे पण त्याच्यावरही काही पॉझिटिव्हली इम्पॅक्ट पडला असेलच. सो त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? जसं मी सांगितलं की रेश्मा मॅमनी रॉ फूड बसूनच खूप छान टेस्टी रेसिपीज
दिल्या होत्या, त्याच्यामध्ये त्या यूज करून त्याच्यामध्ये थोडंफार स्वतःचं काहीतरी आयडिया करून मग असं करून मी खायला दिल्यामुळे ऑफकोर्स होममेकर असल्यामुळे माझ्याकडेच किचन डिपार्टमेंट असल्यामुळे आपण जे बनवतो, आपण ज्या क्रिएटिव्हिटीने बनवतो ते खाणं म्हणजे घरच्यांना आपण खायला देतो. तर मुलालासुद्धा माझ्या त्यामध्ये आवड निर्माण झाली. सॅलड्स खाण्याची म्हणा किंवा हेल्दी फूड खाण्याची म्हणा. मी त्याला आधीपासून ट्राय करायची की आपण असं रॉ त्याला कट करून देऊ रे, ते डेफिनेटली मुलांना आवडत नाहीत. त्यामुळे माझ्यामध्ये ती स्वतः मी चेंज केला की आणि रेश्मा मॅमने डाएट मला दिलं होतं, पण त्याचा फायदा सगळ्या माझ्या फॅमिलीला झाला. कारण मी जे खायला बनवते आहे ते डेफिनेटली माझ्या घरच्यांनाही खायला मिळणार आहे. असं नाही की मला माझ्यासाठी वेगळं बनवायचं आहे, माझ्या घरच्यांसाठी वेगळं बनवायचं आहे. त्यांचं फूड वगैरे जरी वेगळं असलं तरी माझ्या बनवण्यातला थोडा भाग त्यांच्या पण पोटात गेल्यामुळे डेफिनेटली तो त्यांच्या पण हेल्थसाठी डेफिनेटली बेनिफिशियल झाला. त्यामुळे ती आवड त्यांच्यामध्येही निर्माण झाली मुलामध्ये. छान असा इम्पॅक्ट ओव्हरऑल फॅमिली इम्पॅक्ट. ओव्हरऑल फॅमिलीच हेल्दी लाईफस्टाईलकडे वळाली. डेफिनेटली. बरोबर, छानच. तर ह्याच गोष्टीवरून तुम्ही रेश्मा मॅमबद्दल काय 2 शब्द बोलाल? रेश्मा मॅमबद्दल आता जेवढं बोलेन तेवढं कमीच आहे ॲक्च्युली. कारण एक पर्सन ज्यांना तुम्ही फेस टू फेस कधी भेटलेला नाहीत, बोललेला नाहीत आणि त्यांच्या तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये येणं, तुमच्याशी वाईब्स मॅच होणं, तुम्हाला सपोर्ट देणं, मेंटल आणि फिजिकल सपोर्ट देणं आणि तो एक विश्वास देणं की तुम्ही करू शकता आणि हे तुझं होणार आहे, अचीव होणार आहे, वेट लॉस होणार आहे. तर त्यांनी जी जर्नी सांगितली, तुम्हाला एक चांगला गुरु मिळाला आणि तो मार्ग तुम्ही ॲक्सेप्ट केला की तुम्ही त्याच्यावरती डेफिनेटली चांगलं अचिव्हमेंट घेऊ शकता. ह्याचा मला पुरेपूर चांगला अनुभव मॅमसोबत मिळालेला आहे. त्यामुळे मॅमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे कोणी येतील त्यांना त्याचा रिझल्ट हा नक्कीच मिळणार आहे, चांगला मिळणार आहे आणि तो लॉंग लाईफ असणार आहे. इट्स नॉट अ टेम्पररी चेंज की तुम्ही तेवढ्यापुरतं केलं आहे प्रोग्राम किंवा ठरवलं वेट लॉस आणि वेट लॉस झाल्यानंतर नाही. हे तुमचं लाईफचं ट्रान्सफॉर्मेशन आहे. तुमच्याकडं आयुष्याचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. खाण्यापिण्याकडे तुमचा अवेअरनेस जो वाढलेला आहे. बाहेर जरी गेलात तुम्ही, काही पार्टी फूड जरी खायचं असेल तरी त्यातलं काय खायला पाहिजे काय नाही, हे एका दिवसात होणारा चेंज नाही आहे. तुमचा मेंटॉर तुम्हाला काही ना काही गोष्टी त्याच्यामध्ये टिप्स देत असतो, सांगत असतो, गायडन्स करत असतो. त्या तुमच्या डोक्यात राहिलेल्या असतात आणि त्याचा रिझल्ट तुमच्या लाईफमध्ये डे टू डे लाईफमध्ये बाहेर पडत असतो. बरोबर. त्यामुळं तो जो रोल मॅमनी कायम माझ्या लाईफमध्ये जो 4 महिन्यासाठी जो त्यांनी रोल प्ले केला आहे ना, तो मला आयुष्यभर पुरणार आहे डेफिनेटली. बरोबर. आणि तुम्ही 2 वर्ष झालात तुम्ही ते वेट मेंटेन ठेवलेलं आहे. हेच स्वतःसाठी तुम्ही म्हणजे इन्स्पिरेशन अजूनही आहात त्या गोष्टीसाठी. आणि इथून पुढे तुम्ही स्वतःला काय सांगाल की अजून कसं पुढे मेंटेन ठेवायचं आहे? आता जसं चालू आहे तसं तर मी डेफिनेटली चालू ठेवेन आणि जो अवेअरनेस वाढलेला आहे त्याच्यामध्ये अजून थोडंसं अभ्यास म्हणा किंवा नॉलेज घेणं म्हणा, माहिती घेऊन अजून जेवढं शक्य होईल तेवढं स्वतःला फिट करण्यासाठी. कारण जसं तुमचं एज वाढतं तसं अजून तुमचे मेंटल फिजिकल चेंजेस होत राहतात. वुमन्समध्ये तर हे खूप जास्त चेंजेस बघायला मिळतात आफ्टर 40s. त्यामुळे घाबरून न जाता मला वाटतं घाबरण्यापेक्षा अवेअरनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते तुम्हाला चांगल्या मार्गातून मिळत असेल तर हा मला जो आता बेस मिळालेला आहे रेश्मा मॅमकडून त्याचा मी नक्कीच माझ्या आयुष्यासाठी पुढे उपयोग करेन आणि अजून अचीव करेन त्याच्यामध्येच डेफिनेटली. आणि जर आता जे लेडीज बघतायत आणि जे भरपूर ऑडियन्स आपलं बघत आहे आणि त्यांना कुठेतरी एक स्टार्टिंग पॉईंट हवा आहे, सो त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज द्याल? मी एक वुमन म्हणून मी एक मेसेज जर द्यायचा झाला तरी तुम्ही भलेही आयुष्यात काही मोठं करा न करा पण स्वतःच्या तब्येतीकडे खूप लक्ष द्या. कारण बाकीचे फॅमिलीमध्ये कोणी आजारी असाल तर एका बाईलाच बघावं लागतं आणि तीच जर स्वतः हेल्दी नसेल, फिट नसेल तर डेफिनेटली ती तिच्या फॅमिलीलासुद्धा तितकी सपोर्ट नाही करू शकत. घरातली जर बाई फिट असेल, हेल्दी असेल तर डेफिनेटली अख्खं कुटुंब तुमचं हेल्दी राहतं आणि सगळ्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी ते नेहमी तयार राहतं. त्यामुळे तुम्ही कुणालाही जर आता वेट लॉस म्हणून बघू नका, एक लाईफ ट्रान्सफॉर्मेशन बघा त्याच्याकडे की जो तुम्हाला फिट राहण्यासाठी, हेल्दी राहण्यासाठी इम्पॉर्टंट करणार आहे. डे टू डे आपलं लाईफस्टाईल इतकं चेंज होतं आहे आणि मुलांच्या पण लाईफस्टाईल्समध्ये इतक्या चेंज होत आहेत की जसं आपल्या आईबाबांनी, आजी आजोबांनी सांगितलेलं ते कितीही चांगलं असलं तरी आत्ताच्या जनरेशनला आणि आत्ताच्या लाईफस्टाईलला तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे आणि ते तुम्हाला तुमच्या फ्युचरच्या दृष्टीनं कसं इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला आत्ताचाच एक परफेक्ट मेंटॉर किंवा तो एक प्रोफेशनल पर्सनच सांगू शकणार आहे. कारण तुम्ही सोशल मीडियावर खूप साऱ्या गोष्टी ऐकता, इकडून कंटेंट घेता, तिकडून माहिती घेता, पण ते सगळ्यावरती स्वतःच्या शरीरावरती आपण नुसतंच ऐकून आणि समजून एक्सपेरिमेंट करण्यापेक्षा एक प्रॉपर गायडन्स घेऊन
तुमच्या तब्येतीकडे लक्ष देणं मला वाटतं खूप चांगली गोष्ट आहे आणि ह्याच्यासाठी मॅम तुम्हाला नक्कीच खूप चांगला हेल्प करते. त्यामुळे तुम्ही पाऊल घ्या. कसं होईल काय होईल ते नक्की होऊनच जातं, ते स्मूथली होऊन जातं. फक्त ते घेण्याची जी स्टेप आहे ना, की मी हे करणार आहे वेट लॉस, ती स्टेप घेणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती नक्कीच घ्यायला पाहिजे स्वतःच्या हेल्थसाठी. सो गायत्री मॅम, तुमच्या ह्या ट्रान्सफॉर्मेशन जर्नीसाठी आणि तुम्ही इतर महिलांना जी प्रेरणा दिली त्याच्यासाठी तुमचं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. आणि मी एवढं सांगू शकेन की रेश्मा मॅमनी मला हे साध्य करून दिलं आणि इम्पॉसिबल वर्ड हा सुद्धा आय एम पॉसिबल असा होऊ शकतो हे मी माझ्या जर्नीतून साध्य केलं आहे, अचीव केलं आहे. आणि तो कॉन्फिडन्स मला आला आहे तर माझ्यासारख्या भरपूर कॉमन वुमन्सना म्हणा किंवा साध्या सिम्पल लोकांना हे खूप इझिली अचिवेबल होऊ शकतं डेफिनेटली. जर तुम्हाला तुमची ट्रान्सफॉर्मेशन जर्नी सुरू करायची असेल आणि तुम्ही एका राईट मेंटॉरची वाट बघत असाल तर नक्कीच फिटनेस नॅचरो बाय रेश्मा यांना कॉन्टॅक्ट करा खाली दिलेल्या नंबरवरती आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण भेटूयात एका नवीन क्लायंटसोबत, एका नवीन इन्स्पिरेशनल स्टोरीसोबत. थँक्यू.